नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 5 ऑगस्ट 2024 ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुमची मेहनत आणि कुठल्याही कार्याच्या प्रती तुमचा कल पाहून लोक तुम्हाला आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील. शक्यता आहे की बरेच मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. यामुळे तुमची प्रसिद्धी वाढू शकेल. सोबतच यामुळे तुमच्या कमाईमध्येही वाढ होण्याचे योग बनतील. जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडले आहे तर तुम्हाला यशाच्या बऱ्याच संधी या सप्ताहात मिळण्याचे योग बनत आहेत. मेष राशीतील जातकांसाठी राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असेल आणि अशात या सप्ताहात घरगुती किंवा कुटुंबातील इलाजाने जोडलेल्या खर्चात उत्तम वाढ पाहायला मिळेल. या कारणाने तुम्हालाही आर्थिक संकटाचा आभास होऊन मानसिक तणाव आणि बेचैनीचा सामना करावा लागू शकतो. म्हणून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा अथवा त्याच्या खराब आरोग्यासोबतच तुम्हाला स्वतःच्या खराब आरोग्यावरही आपले धन खर्च करावे लागू शकते. ही शक्यता आहे की आपल्या माहितीतले किंवा जवळ असलेल्या व्यक्ती मोठ्या योजना आणि कल्पनांच्या माध्यमातून आपले लक्ष वेधून घेऊ शकेल. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी त्या व्यक्तीबद्दल कसून चौकशी करून घ्या. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीचे आरोग्य कौटुंबिक चिंतेचे कारण असू शकते. उपाय: नियमित ओम भौमाय नमः 11 वेळा जप करा. वृषभ राशी. या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल. या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. या सप्ताहात तुम्ही काही अशी नवीन गोष्ट खरेदी करू शकता जे तुमच्याजवळ आधीपासून उपलब्ध असेल. यामुळे तुम्ही आपले पैसे व्यर्थ खर्च कराल. अशात शिक्षणाच्या संबंधित काही सामग्री खरेदी करण्याच्या आधी आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या गोष्टी पाहून घ्या आणि मगच खर्च करा. वृषभ राशीतील जातकांसाठी शनिदेव तुमच्या राशीच्या 10व्या भावात उपस्थित असतील. अशात आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ विशेष चांगली राहील आणि तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या बळावर आपल्या कुटुंबातील लोकांची खूप काळजी घ्याल. यामुळे कुटुंबात आपल्या मान सन्मानात वृद्धी होण्याची शक्यता आहे. एकूणच हा सप्ताह आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम राहील. या राशीतील व्यक्तींसाठी आर्थिक पक्ष बऱ्याच चढ उतारानंतर सामान्य होताना दिसेल. कारण तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात केतू महाराज बसलेले असतील. शक्यता आहे की सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात जरी तुम्हाला ठीकठाक फळ मिळेल, परंतु तुमच्याजवळ वेगवेगळ्या संपर्काने धन येताना प्रतीत होईल. म्हणून भाग्याचा योग्य लाभ घेऊन या सप्ताहात आपल्या धनाची बचत करण्याकडे आपले प्रयत्न करा. उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा पाठ करा. मिथुन राशी. तुमच्या चंद्र राशीच्या 10व्या भावात राहू उपस्थित असण्याच्या कारणाने कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरणात अशांततेचे वातावरण उत्पन्न करू शकते. यामुळे तुमच्याही मानसिक तणावात वाढ सोबतच तुम्हाला काहीशी बेचैनी वाटेल. तुमचा स्वभाव या सप्ताहात आळशी होईल. त्यामुळे तुम्ही विपरीत परिस्थितीचे आकलन करण्यात असमर्थ असाल. या काळात तुम्ही इच्छा नसताना आपल्या विरोधीवर दुर्लक्ष करू शकता.
ज्याचा लाभ घेऊन तुमचे शत्रू कार्यस्थळी तुमच्या विरुद्ध काही मोठी योजना बनवू शकतात. या सप्ताहात आपल्या निजी जीवनात स्थिती सामान्य असल्याने आपले मन अभ्यासात अधिक लागेल. यामुळे तुम्हाला आपले लक्ष भ्रमित होण्यापासून आराम मिळू शकेल आणि तुम्ही या परिणामस्वरूप आपल्या परीक्षेत यशाकडे जाताना दिसाल. या काळात तुम्ही निरंतर आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार करण्याचे परिवर्तन करा. यासाठी तुम्ही उत्तम आरोग्य जीवनासाठी स्वतःला आपल्या आरामाच्या क्षेत्रातून निघून नियमित योग व्यायाम करण्याचा निर्णय घेऊ शकता. तथापि यावेळी तुम्हाला कामाचा अधिक बोजा आपल्यावर घेणे टाळले पाहिजे. आपण आपले उत्पन्न वाढविण्यासाठी भिन्न आणि नवीन स्रोत शोधत असाल तर आपल्याला केवळ आणि केवळ सुरक्षित आर्थिक प्रकल्पामध्ये गुंतवणूक करावी लागेल. यासाठी आवश्यक असल्यास एखाद्या सल्लागाराची किंवा तज्ज्ञांची मदत घेऊ शकता. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. कर्क राशी: शनी महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असतील आणि अशात कौटुंबिक जीवनात तुम्हाला या सप्ताहात प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या विवेकाचा वापर करून त्यात सुधार करण्याची आवश्यकता असेल. कारण शक्यता आहे की तुमचे घरात काही अधिक वेळ व्यतीत करणे घरातील मुलांच्या खराब सवयीवर प्रकाश टाकण्यात मदत करेल. यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काही नवीन नियम बनवून त्यांना आपल्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसाल. तुमच्या राशीसाठी जर करिअर राशी भविष्याची गोष्ट केली तर कार्यक्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होईल. कारण गुरुग्रह तुमच्या राशीच्या 9व्या भावात उपस्थित असतील. या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला नवीन ऊर्जा आणि शक्ती सोबत करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आई-वडील किंवा घरातील मोठ्याकडून अभ्यासाला घेऊन रागावणे होऊ शकते. यामुळे तुमचे मन या सप्ताहात खराब असेल. अशात सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल. बराच तणाव आणि चिंता करण्याची तुमची सवय या सप्ताहात तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. अशात रिकाम्या वेळी अधिक विचार करण्याच्या ऐवजी काही कार्य करा किंवा घरच्यांची मदत करा. यामुळे तुम्ही अधिक विचार करणार नाही. या पूर्ण सप्ताहात भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की कुठल्याही कामात विनाकारण घाईगर्दी करू नका. धैर्याने काम करा आणि जीवनातील प्रक्रियेवर विश्वास ठेवून कुठे गुंतवणूक करून धन ठेवा. उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ हवन करा. सिंह राशी: या सप्ताहात आपल्या कौटुंबिक जीवनात अपार सुख मिळण्याचे योग बनतील. यावेळी तुम्ही कौटुंबिक सदस्यामध्ये पूर्वीच्या प्रत्येक प्रकारच्या विरोधाभासात संपवण्यात यशस्वी व्हाल. यामुळे तुमच्या आई-वडिलांनाही गर्वाचा अनुभव होईल. कार्यक्षेत्र आणि निजी जीवनाला वेगळे ठेवून चाललेले या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. कारण शक्यता आहे की निजी जीवनाच्या कारणाने तुम्ही आपल्या करिअरला घेऊन काही निष्काळजी होऊ शकता. यामुळे तुम्हाला आपल्या विकासात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपला वेळ वाया घालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून दूर राहा. मग तो तुमचा एखादा खास का असेना. कारण हे शक्य आहे की एखाद्या व्यक्तीमुळे आपण आपला बहुतेक वेळ शिक्षणामध्ये न लावता तो वाया घालवू शकता, ज्याचा आपल्याला भविष्यात पश्चाताप होईल. या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे जे तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येतील. यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन फळे आणि पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असेल.
या सप्ताहात तुम्ही आपल्या वस्तूंची काळजी घेण्याची आवश्यकता असेल, कारण तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात राहू बसलेला असल्याने या गोष्टीची शक्यता आहे की कार्यस्थळी कोणी व्यक्ती तुमची मौल्यवान वस्तू चोरी करू शकतो. यामुळे तुम्हाला धनहानी होईल. त्यामुळे अजिबात निष्काळजीपणा करू नका. उपाय: नियमित आदित्य हृदय स्तोत्रचा पाठ करा. कन्या राशी, करिअर राशी. भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे, तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण शनी महाराज आपल्या राशीच्या 6व्या भावात विराजमान असतील. या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत. या सप्ताहात अधिक विद्यार्थी आपल्या निजी समस्यामुळे आपले लक्ष आपल्या अभ्यासात लावू शकणार नाहीत, ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शिक्षणावर पडू शकतो. अशात प्रत्येक स्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग आणि ध्यान करा. कन्या राशीतील जातकांसाठी गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात असतील आणि याच्या परिणामस्वरूप जे जातक जिम जातात त्यांना या सप्ताहात गरजेपेक्षा अधिक वजन उचलण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुमच्या मांसपेशीवर ताण येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळ विशेष उत्तम राहण्याची शक्यता दिसत आहे. या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तुम्हाला तिथून उत्तम लाभ होईल. यामुळे काही नवीन वाहन खरेदीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरातील मोठ्यांच्या सोबत बाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आदरासह इतर सदस्यांशी असलेले नाते दृढ करण्यास मदत करेल. उपाय: नियमित धार्मिक ग्रंथ नारायणीयमचा जप करा. धन्यवाद.